बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक नाहीत तुम्ही. बाळासाहेब ठाकरेचे विचारही तुमच्या मनामध्ये नाहीत. तुम्ही फक्त गरजेपुरता आमच्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावता आणि नाव घेताय, तर तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजिबात नाहीत. या हिंदी भाषा शक्तीवरून तुमचे सगळे पितळ उघड पडले. एकनाथ शिंदेचं आणि दादा भुसेचं आणि जे काय आहेत गद्दार, जे आमच्या पक्षप्रमुखाला बोलतात की उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली, अरे गद्दार तर तुम्ही लोक आहात. त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेने अजूनपर्यंत हिंदी भाषेला विरोध केला नाही, हिंदी भाषा शक्तीला विरोध केला नाही आणि स्वतःला बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणतो हा माणूस. परंतु आजपर्यंत त्यांनी एक सुद्धा स्टेटमेंट दिली नाही, होय मी हिंदी भाषेला सक्ती करतो आणि या महाराष्ट्रातील लहान मुलांवर जे हिंदी भाषा लादली जाणार आहे त्याला मी विरोध करतो असं एकनाथ शिंदे अजूनपर्यंत म्हणले नाही. हे कसले शिवसैनिक आहेत? हे तर अमित शहाचे सैनिक आहेत. अमित शहाने यांना दिलाय पक्ष निवडणूक आयोगाच्या द्वारे, चिन्ह दिले, पक्ष दिले, ईव्हीएम घोटाळे करून यांचे आमदार निवडून दिलेत 50-60. परंतु एक शब्द हा माणूस मराठी माणसासाठी काढत नाही. यावरून या माणसाचे मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल काय प्रेम आहे एकनाथ शिंदेचं हे दिसून येतं. लाज वाटली पाहिजे या दादा भुसेला. शिक्षण मंत्री आहे म्हणे, एखादा मंत्री असल्या खुर्चीला लात मारला असता. माझ्या मराठी मुलांवर, लहान मुलावर तुम्ही हिंदी भाषा लादताय, माझ्या महाराष्ट्रावर तुम्ही हिंदी भाषा लादताय म्हणून दादा भुसेने विरोध केला असता. परंतु हे अमित शहाच्या इशाऱ्यावर चालणारे लोक आहेत. यांचे पक्षप्रमुख अमित शहा, नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याची हिंमत या एकनाथ शिंदेच्या कुठल्याच आमदारामध्ये नाही. लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावताय, त्यांचं नाव घेता, आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत म्हणताय आणि याच महाराष्ट्रातील मुलांवर, मराठी मुलांवर हिंदी भाषा लादली जाते. लहान लहान मुलावर 1ली ते 4थी, त्यांचं वय किती, 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलावर हिंदी भाषा लादली जाते. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही विरोध करू शकला नाही आणि त्या मंत्री मंडळामध्ये खुर्चीला खुर्ची, मांडीला मांडी लावून बसताय आणि स्वतःला शिवसैनिक म्हणताय. अजूनवरून तुम्ही कसले शिवसैनिक? तुम्ही तर ते अमित शहाचे सैनिक आहात. अमित शहा बसमध्ये बसता आणि उठमध्ये उठता, वाघमध्ये वागता. हे अमित शहाचे सैनिक आहेत तुम्ही. बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक नाहीत तुम्ही. बाळासाहेब ठाकरेचे विचारही तुमच्या मनामध्ये नाहीत. तुम्ही फक्त गरजेपुरता आमच्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावता आणि नाव घेताय, पण तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजिबात नाहीत. या हिंदी भाषा शक्तीवरून तुमचे सगळे पितळ उघड पडले. एकनाथ शिंदेचं आणि दादा भुसेचं आणि जे काय आहेत गद्दार, जे आमच्या पक्षप्रमुखाला बोलतात की उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली, अरे गद्दार तर तुम्ही लोक आहात. मराठी माणसासाठी तुम्ही जर रस्त्यावर उतरत असाल तर तुम्ही गद्दारच आहात. या महाराष्ट्राचे वैरी आहात तुम्ही. जाणून बुजून लहान मुलावर तुम्ही हिंदी सक्ती करताय, म्हणजे महाराष्ट्रातली मराठी भाषा संपून जावी असं वाटतंय एकनाथ शिंदेला. पण बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक कदापि होऊ देणार नाही.